हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहे जी नवीन फार्मसीची वॅकन्सी आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे ज्या काही फार्मसी वॅकन्सी रिलेटेड नोटिफिकेशन असतात, एग्जाम रिझल्ट असेल, एग्जाम डेट असेल, याची सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो आपल्या आरडी फार्मा YouTube चॅनलवर तुम्हाला भेटते। तर मित्रांनो, ही जे नवीन वॅकन्सी आलेली आहे ती कुठून आली आहे? एएमची वॅकन्सी असणार आहे, म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स। याचं एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे। तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये जे दिलेले ते आहे ऍप्लिकेशन स्टार्ट डेट, ऍप्लिकेशन एंड डेट, नंतर एग्जाम डेट, एग्जाम फीस असेल, ह्या सर्व डिटेल आपण या व्हिडिओ मध्ये डिस्कस करणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला मी पहिल्यांदा नोटिफिकेशन दाखवतो। हे जे नोटिफिकेशन हे दिसत असेल तुम्हाला, इथे बघा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, इथे बघा कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन फॉर एम्स फॉर द रिक्रुटमेंट टू द वेरियस ग्रुप बी अँड ग्रुप सी पोस्ट ॲट द पार्टिसिपेटिंग एम्स। तर मित्रांनो, एम्स मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पोस्टच्या वॅकन्सी आलेल्या आहेत। तर मित्रांनो, यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये आपला फार्मासिस्ट पण इन्क्लूड होतो। तर मित्रांनो, याच्यामध्ये खाली तुम्ही बघू शकता, application online application are invited from eligible Indian citizen for the recruitment of various group B and group C post on the behalf of all participating F with the following schedule। तर मित्रांनो, याच्यामध्ये शेड्यूल दिलेले आहे। तर मित्रांनो, याचे जर इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितलं की या वॅकन्सीसाठी कोणते कोणते स्टुडंट इलिजिबल असणार आहेत, तर मित्रांनो, लास्ट एक्झाम ज्यावेळेस एमची झाली होती त्याच्यामध्ये ऑल डी फार्म कॅन्डिडेट पण इझिली इलिजिबल होते, म्हणजे त्यांना कोणताही एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये रिक्वायर्ड नव्हता। म्हणजे सर्व डी फार्म, सर्व बी फार्म आणि नंतर मित्रांनो सर्व एम फार्म कॅन्डिडेट या एक्झामसाठी इलिजिबल असणार आहेत। फक्त एक कंडिशन आहे की तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं असणार आहे। म्हणजे तुम्ही डी फार्म असताल, बी फार्म असताल, सोबतच तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, इथे बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ऍप्लिकेशन स्टार्ट डेट। तर मित्रांनो, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट ती काय असणार आहे? 24 जुलै 2024। म्हणजे अजून ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले नाहीत, तर 24 जुलैला ऍप्लिकेशन स्टार्ट होतील। नंतर मित्रांनो, ऍप्लिकेशन क्लोज डेट म्हणजे एंड डेट काय असणार आहे? लास्ट डेट ती असणार आहे 31 ऑगस्ट। म्हणजे जवळ तुम्हाला एक महिना ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी इथे दिलेलं आहे, 31 ऑगस्ट 2024। नंतर मित्रांनो, डेट ऑफ ऍप्लिकेशन स्टेटस म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन अप्रूव्ह झालेलं आहे की नाही ते तुम्हाला कधी समजेल? 9/9/2024। नंतर मित्रांनो, हे ऍप्लिकेशन भरणं झालं त्यानंतर मित्रांनो तुमचे जे एक्झाम रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल ते पण या नोटिफिकेशन मध्ये दिलेले आहे। डेट ऑफ रिक्रुटमेंट एक्झाम, इथे बघा तुमचे हॉल तिकीट इश्यू कधी होणार आहे, डेट ऑफ इश्यू ऑफ ऍडमिट कार्ड ते कधी होणार आहेत मित्रांनो? 27/9/2024 ला तुमचे हॉल तिकीट पण इथे येणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, एक्झामची डेट जी असणार आहे, ही जी एएमसी एक्झाम होणार आहे ती कधी होणार आहे? 3/10/2024। तर ह्या डेटला काय होईल मित्रांनो? तुमची एक्झाम होईल। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, सर ही सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे, तर कोणत्या कोणत्या सिटीमध्ये आपण एक्झाम देऊ शकतो? तर मित्रांनो, इथे एक्झाम सिटी बघा, ऑल मेजर सिटीज ऑफ इंडिया, म्हणजे इंडियामधल्या ज्या ज्या मेन सिटी आहेत तिथे ही एक्झाम कंडक्ट होईल। म्हणजे महाराष्ट्राचं बघितलं तर पुणे, मुंबई तर नक्कीच सेंटर असणार, किंवा अदर नांदेड, नंतर नागपूर, या अशा सिटीमध्ये पण ही एक्झाम मध्ये सेंटर असतील। नंतर आता ही सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे ही ऍप्लिकेशन फीस। तर मित्रांनो, याची ऍप्लिकेशन फीस खूप जास्त दिली आहे, जी की परवडणारी नाही आहे आपल्यासाठी। तर इथे बघा, जनरल ओबीसी कॅन्डिडेट साठी एक्झाम फी जी असणार आहे ती असणार आहे 3000। आणि नंतर मित्रांनो, कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत असाल त्यात SC, ST आणि EWS कॅन्डिडेट साठी एक्झाम फीस असणार आहे मित्रांनो 2400। ही फीस खूप जास्त आहे। आता महाराष्ट्राच्या एक्झाम मध्ये 1000 रुपये फीस असते, ती पण जास्तच आहे। आणि ही सेंट्रल लेवलची एक्झाम आहे, सेंट्रल लेवलच्या एक्झाम मध्ये कमी फीस असायला पाहिजे, पण माहिती नाही एम्सनी एवढी फीस का ठेवलेली आहे।
त्याच्यानंतर मित्रांनो हे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही कुठे फिल करू शकता, ही ऑफिशियल साईट आहे www.aimsexam.ac.in. तर या साईटवर जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे. आणि मित्रांनो हे जे नोटिफिकेशन असणार मी दाखवतोय तुम्हाला, हे मी ऑफिशियल साईटवर चेक केलं तर हे नोटिफिकेशन मला ऑफिशियल साईटवर दिसत नाहीये. पण मित्रांनो 24 तारखेला आपल्याला व्यवस्थित या वॅकन्सी बद्दल जास्त इन्फॉर्मेशन समजणार आहे की फार्मासिस्टच्या याच्यामध्ये किती वॅकन्सी आणि त्याच्या रिलेटेड ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत, तिथे रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे की नाही, ह्या सर्व गोष्टी आपल्याला 24 जुलैला समजणार आहेत. 24 जुलैला काय होणार आहे, ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहेत. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होणार आहेत. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे जे काही डाऊट असतील ते कमेंट करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. थँक्यू.